विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। आज यशवंत सेनेच्या वतीने ठाण्यामध्ये प्रेस कॉन्फरन्स आपण तुम्हाला सर्वांना बोलवलं आहे। प्रेस घ्यायचे 2-3 उद्दिष्ट 2-3 वेगवेगळे कारणं आहेत। मागच्या लोकसभेला पण मी ठाण्यात प्रेस घेतली होती आणि प्रेस घेऊन मुख्यमंत्री शिंदेसाहेबांना आम्ही जाहीर पाठिंबा दिला होता। धनगर समाजाच्या आरक्षणा प्रश्नावर संपूर्ण 70 वर्षामध्ये महाराष्ट्रातला धनगर समाज नकारात्मक दिशेने चालला होता, पण बोलत जसं चालले त्याचे वंदावे पाऊले ते स्वतःच्या निर्णयावर ठाम आणि प्रवाहाच्या विरोधात जो निर्णय घेणारे एकनाथ शिंदेसाहेब यांचं काम चांगलं होतं म्हणून त्या व्यक्तिमत्वाकडे बघून आम्ही यशवंत सेनेने त्यांना पाठिंबा लोकसभेत जाहीर केला होता। यशवंत सेना 30 जिल्ह्यात काम करते। लोकसभेला परिणाम पण दाखवला। लोकसभेला शिंदे म्हणजे 7 सीटा निवडून आल्या, त्यामुळे 2 ते 3 सीटा फक्त धनगर समाज ताकदीवर निवडून आल्या। बुलढाण्यामध्ये प्रतापराव चिखलीकर जे आता मंत्री आहेत केंद्रामध्ये, ती 34,000 मतांची सीट निवडून आली। तिथे रविकांत तुपकर हा अपक्ष उभा होता आणि 1.5 लाख धनगर समाज मतं तिथं होती आणि पूर्ण धनगर समाज विरोधामध्ये होता। पण आम्ही शिंदेसाहेबांना पाठिंबा दिल्यानंतर मी तिथे गेलो आणि प्रतापराव जाधवांबरोबर त्याला लोकांची मीटिंग लावून दिली आणि खूप प्रमाणात तो आम्ही प्रेशर सॉल्व्ह केला आणि फक्त 34,000 मतांनी ते चिखलीवर निवडून आले प्रतापराव पाटील। तीच परिस्थिती हातकणंगलेमध्ये माने निवडून आले। 2 जागा उभ्या होत्या, एक राजे निवडून आले, पण हातकणंगलेमध्ये धनगर समाज 60% असल्यामुळे आम्ही यशवंत सेनेने पाठिंबा दिला होता शिंदेसाहेबांना, तर ते माने निवडून आले। ह्या कल्याणमध्ये त्यांची चिरंजीव उभे होते श्रीकांत, ते 27,000 मी मतदान केलं। ठाण्यामध्ये लोकसभेला आमची 1.5 लाख मतं आहेत। इथून वाशिमपर्यंत बघितलं 2.2च्या वर मतं आहेत आमची 2 लाखात, ती मतं आम्ही दिली। पण एवढं सगळं होत असताना आज महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे इलेक्शन लागत आहेत, आम्ही त्यांना पाठिंबा दिला होता। ह्या महाराष्ट्रात धनगर समाज 2 नंबरचा आहे, 30 जिल्ह्यात यशवंत काम करते। ज्या उद्देशाने मी शिंदेसाहेबांना पाठिंबा दिला होता त्या अर्थी जर आम्ही बघितलं तर ह्या शिवसेनेला म्हणजे शिंदेसाहेबांच्या शिवसेनेला आमची गरज आहे असं वाटत नाही। मुख्यमंत्री म्हणून ते अतिशय चांगलं उत्कृष्ट काम करतात, पण त्यांच्या पक्षामध्ये जी मंडळी आहेत ती सोबत घेऊन चालायला तयार नाहीत। आमची काय गोष्टी मागण्या होत्या, काय आमच्या म्हणणं होतं ते ऐकून घ्यायला त्यांच्याकडे वेळ नाही आहे। आज महाराष्ट्रामध्ये धनगर आरक्षणाबद्दल 5 ते 6 ठिकाणी आमचे आंदोलन चालू आहेत, आमरण उपोषण चालू आहेत। 2 जणांमध्ये विहिरीत गंगा उड्या मारल्या होत्या अहमदनगरमध्ये, दोघांनी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। आमची एक महिला टाकीवर चढली होती। एवढं महाराष्ट्रात आगडोंब उचललं आरक्षणा विषयावर आणि कुठल्याही गोष्ट सकारात्मक गोष्टी तर होत नाहीत। भारतीय जनता पार्टीने आम्हाला फसवलं आहेच। भारतीय जनता पार्टीवर आमचा धनगर समाजाचा विश्वास एक पैशाचा नाही आहे आणि भविष्यात आम्ही धनगर समाज महाराष्ट्रात BJPला मतदान करायला असं वाटत पण नाही आम्हाला। फक्त चेहरा चांगला शिंदेसाहेबांचा होता म्हणून आम्ही त्यांना लोकसभेला पाठिंबा दिला होता। व्यक्ती चांगली असली तरी पक्षीय त्यांचं धोरण आहे किंवा पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडे जर बघितलं तर शिंदेसाहेबांना वेळ नसल्यामुळे बाकीच्या लोकांचा तो बजबज म्हणजे माजलेली आहे। त्यामुळे येत्या काळात विधानसभेला आम्ही शिंदेसाहेबांचा पाठिंबा काढून घेत आहोत। यशवंत सेना भविष्यात कुठल्या पक्षाबरोबर जाईल पण ह्यांना मदत करणार नाही, कारण जर ह्यांना आमचं म्हणणं ऐकून घ्यायलाच वेळ नसेल, आमचा फायदा घ्यायला तुम्हाला आहे, फायदा घेऊन तुम्हाला जर त्याची कृतज्ञता तुम्ही दाखवत असाल तर मग फायदा नाही या गोष्टीमध्ये। मग ठाण्यात प्रयत्न घ्यायची एवढंच मला सांगायचं आहे की फक्त ठाणे जिल्ह्यामध्ये ठाण्यामध्ये 50,000 लोक आहेत आमची आणि अख्ख्या ठाणे जिल्ह्यामध्ये 2.25 लाख लोक आहेत। बाकी महाराष्ट्रात मी सांगतच नाही आहे, पण विधानसभा जर लागली तर आम्ही त्यांना इथंच दाखवू आम्ही काय ते। जर तुम्हाला पाठिंबा देऊन तर तुम्हाला आम्ही एवढी मदत करून जर तुम्हाला आमची किंमत नसेल तिथून पुढे आम्ही तुमच्याबरोबर नाही हे सांगायला मी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती इथं। हो सेम कारण इलेक्शन आलं की ना धनगर समाज लागतो। भारतीय जनता पार्टी 2014ला सत्तेमध्ये आली, तिथे मोदी लाट होती ना, ती धनगर आरक्षण लाट होती। बारामतीमध्ये 10 लाख लोक समाज जमला होता आणि पहिल्यांदा धनगर समाजाने राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून BJPला मतदान केलं होतं, त्यामध्ये लाटेत BJP आली होती। 10 वर्ष आली, तिने काय केलं नाही आहे आणि आताही त्यांची काय करायची मनस्थिती नाही आहे लोकांची BJPची। ST आरक्षणाचा विषय होता ना आमचा, जो आमचा सरळ इम्प्लिमेंटचा विषय होता, तुम्ही इम्प्लिमेंट का करत नाही आहे?
तर मराठा समाजाला तुम्ही जो जी आर काढला, जो घटनेत नसताना तुम्ही जी आर काढून त्यांना आता 70% लोकांनी ओबीसी सर्टिफिकेट घेतलं. आमचं म्हणणं काय होतं की ओबीसीमध्ये धनगर समाज आहे, तुम्ही मराठा समाज तिथे येत आहे, तर त्या मराठा समाजाला ओबीसी द्यायचं आणि आम्हाला एस टीत जायचं आहे. जर धनगर समाज एस टीमध्ये गेला तर एवढी मोठी जागाची मोकळी होती, मराठा समाजामध्ये जायला हरकत नव्हती. तुम्ही त्यांच्याबद्दल जेव्हा विचार करताय आणि धनगर समाज डावलताय, हा विषय बरोबर नाही. इम्प्लिमेंटचा आमचा विषय आहे. या महाराष्ट्रामध्ये धनगर समाजच नाही आहे, कुठली धनगर समाज आहे. अपभ्रंश झाल्यामुळे तुम्ही आम्हाला इतकं वर्ष डावलून ठेवले आणि आम्हाला वाटलं होतं की मराठा समाजाचे एवढे मुख्यमंत्री महाराष्ट्रात होऊन गेले, कुणी डेअरिंग केली नाही, शिंदेसाहेबांनी डेअरिंग केली, तीच व्यक्ती पुढं करू शकते म्हणून मी त्यांना पाठिंबा दिला होता. पण त्यावर आमचं आज पूर्ण जसं प्रोसेस चालू आहे, आता 10-15 दिवसांनी आचरणाला लागेल. मी परत इलेक्शननंतर हा विषय, इलेक्शननंतर मग कोण कुठे सांगू शकत नाही. तुम्ही जर आता जर आम्हाला काय निर्णयात्मक भूमिका घेतली तर आम्ही तुमच्याला विचार करू, नाही आम्ही तुमच्याला विचार करणार नाही. मराठा लॉबी कुठेतरी डॉमिनेट करते धनगर समाजाला? बिलकुल नाही, बिलकुल नाही. ते त्यांच्या मागण्या मागतायत, ते सरकार का मागतायत. सर, तुम्ही ज्यावेळी लोकसभेला पाठिंबा मुख्यमंत्र्यांना दिला होता किंवा त्यांच्या पक्षाला दिला होता, त्यावेळेस तुम्ही तुमच्या मागण्या त्यांच्याकडे हे केलं होतं किंवा काय तुम्हाला आश्वासन दिलं होतं का? ज्यावेळी मी त्यांना पाठिंबा दिला होता ना, तेव्हा लोकसभेला माझ्या मागण्या काय नव्हत्या. कारण लोकसभा विषय वेगळा होता. विधानसभेला आमच्या मागण्या आहेत म्हणून त्यांना मी सांगितलं होतं. तर विधानसभा जवळ आली, लोकसभेला आम्ही पाठिंबा दिला. त्यांचे 2 खासदारही आमच्या ताकदीने आले निवडून. पण त्यांनी गमत येऊन विचारायला पाहिलं तर तुमचं आता काय, जर 2-3 वेळा भेट झाली त्यांची माझी, हो भेटू पण भेटणं होत नाही आहे, चर्चा होत नाही आहे. आमच्या विधानसभेला मागण्या आहेत ना. आज 65 मतदारसंघामध्ये निर्णय धनगर समाज आहे, तर धनगर मतदान दिलं तर आम्ही निवडून येतोय. अशा ठिकाणी तुम्ही जर आम्हाला विचार नसाल, तुमच्या उमेदवार आम्ही निवडण्याची काय गरज आहे आम्हाला? सर्व पक्षीय जर आपण विचार केला तर कोणाला आमची गरज नाही, तुम्हाला आमची गरज आहे का नाही ते आम्हाला पण विचारासाठी प्रेस कॉन्फरन्स आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये जर आता 10 तारखेला आचारसंहिता राहते, त्या अगोदर जर ह्या मागण्या तुमच्या मागण्या झाल्या तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्ही तुमचे उमेदवार उभे करणार? ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आहे, शिवसेना आहे, आम्ही यांना मनापासून साथ दिली, यांच्यावर आम्ही काम केलं. जर यांनी आमच्या मागण्या जर मान्य नाही केलात ना, तर 5-50 जरी आम्ही उमेदवार उभे केले ना, तर यांचं दुकान बंद होईल. महाराष्ट्रामध्ये निवडून यायला जास्त मतं लागतात, पाराला जास्त मतं लागत नाहीत. आणि प्रत्येक कॉन्ट्रोवर्सीमध्ये धनगर समाज आहे 40-50 हजाराचा. आम्ही ना घरी बसून आम्हाला वेळ लागायचा नाही आणि ती तयारी आमची आहे. मध्यंतरी आदिवासी संघटनेच्या वतीनेही एक ठोस भूमिका घेतली, रेल्वे रूळ उकडण्यापर्यंतची भाषा हे केलेली. सरकार कुठेतरी दडपणाखाली असं वाटतं. आता सरकारचा विषय आहे तो, तरी किती दडपण घ्यायचं. आदिवासी समाजाच्या मंत्र्यांनी त्यांना सांगितलं उद्या सरकारला सत्तेमध्ये यायचं आहे, धनगर समाज निर्णय काय, महाराष्ट्र 2 नंबर धनगर समाज आहे, ह्याच्या भूलतापणा कोणी घाबरतं यांच्या. तुम्ही रेल्वे उकडून टाकाल, तुम्ही पाणी टाक्या फोडाल, मग तुम्ही मुंबईत याल का? मग मुंबईला मी दाड्या करायला इथं बसलो आहे. दादागिरीची भाषा नाही आहे ही, भाषा कशी समंजसपणाची आहे. आमचा आदिवासीला विषय नाही आहे, आदिवासी आमचं काय आम्ही घेतही नाही आहे. तुम्ही जर अभ्यास जर केलात पहिल्यापासून, तर धनगर समाजाच्या नावाने जे राखीव मतदारसंघ आहेत, तर जिथं बहुल धनगर समाज होता, जो 2010 साली उठले आमचे मतदारसंघ, ते सगळे राखीव होते ना. फक्त धनगड आपला जर आपण बघितलं ना, तर तुम्ही जर बघितलं तर डला पण ड लागतं आणि रला पण ड लागतं इंग्लिशमध्ये. आणि जी आपली घटना लिहिली, ती घटना लिहिणारे सगळे उत्तरेतले होते सगळे लोक, ते डला डीच लावतात. पण आपल्या काय बुद्धिवंतांनी धनगर केलं, धनगर नाही केलं. आणि महाराष्ट्रामध्ये धनगर जमात अस्तित्वच नाही आहे. आता तुमच्या दाखले तुम्ही दाखवलेले आहेत, ते रद्द करायची भूमिका ते सरकारने घेतलेली आहे, ती रद्द करावी, धनगरांना द्यावी. कारण महाराष्ट्राचा धनगर समाजच आहे, धनगर नाही आहे. तुम्ही 70 वर्ष तुम्ही आम्हाला काय केलं, वाटोळ केलं आमचं. पण जर ही कायद्याची लढाई आहे, एकीकडे ओबीसी आणि एकीकडे भुजबळांचं हे जरांगे पाटील आणि भुजबळांचं सुद्धा याच्यामध्ये हे आहे, मांडण आहे. आणि शरद पवार साहेबांची याबद्दल काय भूमिका आहे? जसं तुम्ही आतापर्यंत ज्यांना पाठिंबा दिला, त्याच्या आधी कधी असे हे झालं होतं का पाठिंबा? शरद पवारांनी आम्हाला NT सर्टिफिकेट दिलं होतं 91-92ला, जो आमचा हाच आंदोलनाचा STचा उद्रेक झाला होता महाराष्ट्रामध्ये. तेव्हा शरद पवार साहेब 4 जणांमध्ये निवडून आले होते. बारामतीमध्ये 60% धनगर समाज आहे. तर तो इफेक्ट एवढा जोरदार झाला तर 4 जणांमध्ये निवडून आले. तेव्हा त्यांनी आमचा मेळावा घेतला पंढरपूरात आणि आम्हाला STने आता NT दिली होती. ती NT दिल्यामुळे आमचा समाज थोडा सुधारला. आमची मागणी STचीच होती. आज येणारा फंड आमच्या नावावर चित्र येतो आहे, कोण खातो आम्ही हा विषय काढला नाही अजूनपर्यंत. आणि सरळ मागणी नाही, ते ओबीसी मागतायत, आम्ही ST मागतो आहे. दोन्ही समाज मोठे आहेत महाराष्ट्रामध्ये. आणि आता बघायला गेलं तर या सरकारमुळे 80% लोकांनी घेतले ते ओबीसी सर्टिफिकेट, राहिले कोण शिल्लक त्यांचं. त्यांची लढाई चाललेली आहे ना इतर गोष्टीसाठी, हा गौण विषय आहे त्यांचा. जो प्रॉपर मुद्द्याची गोष्ट त्यांनी घेतलंच 80% लोकांनी. जर तो घटनेमध्ये नसता तुम्ही देऊ शकता संख्याबळा जेव्हा ह्याच्यावर तुम्हाला सत्य द्यायचं म्हणून, मग धनगर समाज 2 नंबरला आहे.
मग आमचं म्हणणं तेच आहे, तुम्ही तो विषय घ्यावा आमचा. साहेबांनी तुम्हाला एनटी मध्ये समावेश केला होता, पण मग आता तुम्हाला एनटीतून एसटीत जायचं. एन टी हा नाहीचा विषय. एन टी त्यांनी एन टी आम्हाला देऊन त्यांनी काय केलं, तुमची बोलवण केली होती. आमचा तेव्हा पण विषय एस टीचा होता. राजीव गांधी महाराष्ट्रामध्ये आले होते. राजीव गांधी बोलले आपण द्यायला हरकत नाही आहे, जर एस टीत दिलं तर हा धनगर समाज हा निर्णायक सत्तेमध्ये जाईल, मुख्यमंत्री उद्या महाराष्ट्रात तो ठरवेल, हा विषय पुढचा आहे. त्यामुळे आम्हाला एन टीतून आमची बोलवण केली. महाराष्ट्र राज्याच्या इतर आजूबाजूचे जे राज्य आहेत तिथे धनगर असाच उल्लेख आहे, तिथे एस टीमध्ये नाही, विविध स्टेटमध्ये ओरान आहे, खूपशा गोष्टी त्या नावांचे चेंज होतात. मग महाराष्ट्राचा घोळ करणारे नेमके कोण? आता ते विचारत नाही आहेत, पण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी एक धनगरचा विषय आणला होता. त्यांना मराठाचा पूर्ण अभ्यास होता, अतिशय जाणता राजा नेता होता तो. ज्यांना माहिती होतं की जर समाज, त्यावेळी आमचे विधानसभेमध्ये 13 आमदार होते. जेव्हा मराठा स्वतंत्र झाला त्यावेळी विधानसभेत 13 आमदार होते. एवढी ताकद मराठा धनगर समाजाची होती. त्यांनी हळूहळू कमी करत मतदारसंघ फोडत धनगर केलं आणि ते 10 वर्ष 2010 पण राखीट ठेवले होते. आता 2010 साली जेव्हा मतदारसंघ उठले तेव्हा उठलेले मतदारसंघ धनगरचे आहेत. तिथे 80% राखीव कोणी मतदारसंघ ठेवतो आपण, ज्या ठिकाणी ज्या समाजाची प्राबल्य जास्त असतं ते मतदारसंघ राखीव असतात. मग तुम्ही जे राखीव जे मतदारसंघ बघितलं, जत 80% धनगर, पंढरपूर मंगळवेढा 70% धनगर, मानखटाव 70% धनगर, इथं परभणी 70% धनगर. म्हणजे या 60-70% धनगर समाजाचा तुम्ही राखीव ठेवल्याचा अर्थ काय होता की तुम्ही एस टीमध्ये आहात म्हणून तुम्ही मतदार राखीव ठेवले गेले. आता बरं इथली परिस्थिती बघतो मुंबईतली, राखीव मतदार कोणाचे असतात? SC STचे, त्या समाजासाठी असतात ना, तो समाज म्हणून राखीव ठेवले गेलेले आहेत. हा जो घोळ होता तो 2010 साली उठला. हे सत्तेमध्ये आम्ही नसल्यामुळे, सत्तेमध्ये आम्हाला येऊन न दिल्यामुळे आमच्या मागण्यावरती मानणारा व्यक्ती नाही आहे. बरं, जो जातो आहे तो कुठेतरी पक्षीय लेबल लावून जातो आहे, आरक्षण विषय घ्यायचा, उड्या मारायच्या आणि कुठेतरी पक्षी आमदारी घ्यायची, मग तो पक्षीय विषयच बोलणार. ते 2010 पर्यंत जे तुमच्या बळावर प्रतिनिधित्व केलं त्यांनी, ते कुठं गेले? त्याची वगैरे कुठं गेले? समाजाला जास्त दिवस खोटी गोष्ट पचत नाही म्हणून एकदा खोटा बोलतो, दोनदा खोटा बोलतो, तीनदा खोटा बोलतो. लोकांच्या लक्षामध्ये आल्यानंतर पण अशी बाजूला पडतात. मग धनगर समाज सोडला तर ओबीसी मागे लागलेत. एवढा मोठा धनगर समाज असताना, धनगर समाज नेतृत्व करत असताना मग ओबीसीची गरज का होती तुम्हाला? ओबीसीमध्ये मोठा समाज धनगर समाज आहे ना. छोटी मोठी जाती जमाती आहेत ना, त्यात मोठा समाज धनगर समाज आहे. मग तुम्ही बाहेर पडल्यामुळे तुम्ही ही अशी अवस्था झाली आहे. कारण समाजामध्ये तुम्ही प्रत्येक कामच करत नाही ना. तेवढं समाज भांडवल उभं करायचं, आरक्षणाचं, आमदारकी घ्यायची आणि गप्प बसायचं. आता पण बघा ना, मग आमचे जे तुम्हाला जे आता जे 10 वर्षामध्ये जे आमदार खासदारमध्ये दिसतील ना, पण ते आरक्षणाविषयी झालेले आहेत. आज त्यांची गरज आहे. जे BJमध्ये आमदार आणि खासदार आमच्या आहेत ना, त्यांनी मोदींना भेटावं, फडणवीसला भेटावं, धनगर समाजाचा विषय मार्गी लावावा ना. हा विषय जर मार्गी लागला तर सत्ता त्यांचीच राहील ना. मी धनगर समाज देवावर घेऊन त्याची पूजा करू त्यांची आम्ही. नवनसाठी आम्ही त्यांना काढून देऊ, पण ती जाणं त्यांची पण नाही आहे. भारतीय जनता पार्टीचा विषयता म्हणायला गेला तर तुम्ही आरक्षणाच्या विरोधामध्ये आहेत. ते कुठल्या जातीमुळे आरक्षण त्यांच्या मानसिकते लोक नाही आहेत, तर त्यांचा विषय घेणं मजाच नाही. का 10 वर्ष आम्ही त्यांना बघितलेलं आहे. आणि आता राहिल्यापासून शिंदे साहेबांचा विषय होता की त्या माणसाकडे बघून काय ते वाटत, आम्हाला आशा होती की ते काय ते करतील. कारण करणारं नेतृत्व ते आहे, कारण सर्वसामान्य व्यक्तीमधून वरती गेलेलं नेतृत्व त्यांना माहिती आहे घरात काय लागतं काय लागत नाही, ती बरी त्यांना जाण आहे. म्हणून त्यांना आम्ही पाठिंबा दिला होता. पण एकटा माणूस चांगला फायदा नाही. पक्षीय जे बाकीच्या गोष्टी असतात ना, ज्यांना पक्ष वाढवायचा खरंच, त्यांना जर त्याची गरज नसेल तर आम्हाला पण गरज नाही त्यांची. तुमचे उमेदवार जर आता उभे राहिले ते अपक्ष राहतील की यशवंत सेनेच्या? यशवंत आता काय मी बघताय ना, तिसरी आघाडी चालली आहे. बाकीच्या लोकांना आमची गरज आहे. कुणी इलेक्शन लायला गरज असतेच ना, मतं कुणाला नको आहेत. आचारसंहितेच्या अगोदर परत एकदा भेटणार का शिंदे साहेब? आता तुमच्या माध्यमातून त्यांना बोलतो मी. त्यांना 2दा माझी भेट झालेली आहे. 3-4 वेळा त्यांच्या PA कडून मेसेज जाऊन त्यांनी आमची भेट घेतली नाही आहे. जर त्यांनी आम्हाला बोलवलं तर सन्मानपूर्वक आम्ही त्यांची चर्चा करू. आणि आता हाही शेवटचीच आमची तुमच्या माध्यमातून. मोठा निर्णय घेतला सोडायचा पक्षाकडे, पण ते तुम्ही भेटणं गरजेचं आहे. त्यांनी बोलत नक्की भेटू. जर त्यांना वाटलं की त्यांना आमची गरज आहे, नक्कीच काहीतरी फायदा होईल, तर त्यांनी आम्हाला बोलवा, आम्ही येऊ. साहेब, आत्तापर्यंत हे सगळे जे आंदोलन होतात हे कुठेतरी पक्षप्रेरित होते का आंदोलन हे सगळे? कारण पंढरपूरचं जे आंदोलन लोक जातात आणि ते आंदोलन सोडवतात, पण पुढे काहीच होत नाही. आत्तापर्यंत आंदोलन जेवढे आंदोलन झाले त्यामध्ये सगळीकडे हेच लोक जातात, आंदोलन सोडतात आणि पुढे काहीच होत नाही. आरक्षणाचा मुद्दा तसंच होतो. आता पंढरपूरला जे आंदोलन झालं ते भाजपने झालं आंदोलन. ते माझ्या जिल्हाप्रमुख तमनं बसले होते. पण ठरलं काय होतं की पक्षीय नेत्यांनी तर बसायचं नाही, तर भाजपच्या कार्यकर्त्याचा बसला होता उपोषणाला. तर बरोबर मग चंद्रदादा पाटील, मग ह्यांची मंडळी येऊन ते उपोषण
कुठलेही ठोस परमिशन मिळालं 18-16 दिवस उपोषण केलं त्यांनी आणि उपोषण सोडण्याचं कारण काय तर ठोस मिळायला पाहिजे ना, त्यांनी सोडलं. पण दुसरा अजून 2 आंदोलन चालू आहेत ना महाराष्ट्रामध्ये. लातूरमध्ये चंद्र हजारे आमच्या पाटलांचे 18 दिवस आहे, ते आमरण उपोषण करतायत. ह्याचा प्रोपगंडा होणारच आहे ना. उद्या जर एखाद्या अंगाला धक्का लागला की एखादा माणूस सिरियस झाला त्याचे फळं कुणाला भोगावं लागणार, सरकारला भोगावे लागणार आहेत. आणि समाज आता जागृत झालेला आहे, समाजाला कळल्या आहेत गोष्टी. आज 18 जिल्ह्यामध्ये वातावरण तंग आहे, रेल्वे रोखत चालली आहे, रस्ते टाळ जाळत आहेत, गाड्या अडवत आहेत, रस्ते बंद आहेत. तरी यांना ते या गोष्टीचे जरा हे नसेल तर मग विषय मोठा सिरियस आहे हा. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.